नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. किचनमध्ये ही एक वस्तू टाळा, नाहीतर घरात लक्ष्मी थांबत नाही. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. किराणा भरूनही महिन्याच्या शेवटी पैसे कुठे जातात कळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, किचनमध्ये एक अशी चूक होत असते जी तुम्हाला कळतही नाही, पण ती हळूहळू घराची बरकत नाहीशी करते. आणि शास्त्र सांगतं की ही छोटीशी चूक सुधारली तर घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. ही चूक काय आहे आणि ती गोष्ट काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या शेवटी समजेल. आणि ते ऐकून तुम्ही नक्की विचार कराल की मी माझ्या किचनमध्ये इतक्या दिवस ही वस्तू का ठेवली. अरे, हे तर मी रोज करत होतो, उगाच केलं. किचन आणि ऊर्जेचं रहस्य काय आहे? किचन हे फक्त स्वयंपाकघर करण्याचं ठिकाण नाही, हे घराचं ऊर्जा केंद्र असतं. इथूनच आरोग्य, पैसा आणि समृद्धी घरात प्रवेश करते. जुने लोक का म्हणायचे माहीत आहे? जुने लोक काय म्हणायचे माहीत आहे? ज्या घरात किचन स्वच्छ आणि व्यवस्थित, त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण काय करतो? किराणा कुठेही ठेवतो, जुने डबे तसेच ठेवतो आणि वस्तू विस्कळीत ठेवतो. आणि मग वाटतं पैसा का टिकत नाही? आपल्या घरात सतत भांडणे का होतात? किरकिऱ्या का होतात? ही त्या मागची मोठी चूक आहे. ती मोठी चूक कोणती? आता एका लक्ष देऊन. किचनमध्ये किराणा भरताना आपण वस्तू अशुद्ध किंवा विस्कळीत पद्धतीने ठेवतो. उदाहरणार्थ, तांदूळ उघड्या डब्यात, मीठ साखर अर्धवट झाकलेलं, जुने आणि नवे सामान एकत्र, आणि सर्वात मोठी चूक, रिकामे डबे तसेच ठेवणे. शास्त्रानुसार असं केल्याने किचनमधील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि जिथे ऊर्जा कमी तिथे बरकतही कमी असते. म्हणूनच आपण रिकामे डबे तसेच ठेवू नयेत. यावर काय उपाय आहे? आता सर्वात महत्त्वाचं, हे 5 छोटे बदल करा आणि फरक स्वतः अनुभवा. कारण जेव्हा आपण स्वतः फरक अनुभव घेतो फरकाचा, तेव्हा आपल्याला कळतं की अरे, हे सगळे खरे आहे. 1. प्रत्येक वस्तू झाकून ठेवा. साखर, तांदूळ, डाळ नेहमी बंद डब्यात ठेवाव्यात. 2. जुना किराणा वेगळा ठेवा. नवे जुने एकत्र करू नका, विशेषतः गॅस आणि कोपरे. 4. रिकामे डबे कधीही ठेवू नका. हे रिकामेपणा ऊर्जा कमी करतो असं मानलं जातं. 5. आठवड्यातून एकदा मीठ पुसून ठेवा. नकारात्मक ऊर्जा कमी होते असं म्हणलं. हे केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होतं असं म्हणलं जातं. खरी गोष्ट. आता एक गोष्ट आहे का? एका घरात सतत आर्थिक अडचण होती, पण घर स्वच्छ होतं, मेहनतही चालू होती. पण फरक कुठे होता? किचनमध्ये सर्व वस्तू विस्कळीत होत्या. जुना किराणा वर्षानुवर्ष ठेवला होता आणि कधीही व्यवस्थापन केलं जात नव्हतं. जेव्हा त्यांनी फक्त किचन व्यवस्थित केलं, काही आठवड्यात घरात बदल जाणवू लागला. मानसिक शांतता वाढली आणि खर्च नियंत्रणात आला. म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू जागच्या जागी आणि व्यवस्थितच ठेवायला पाहिजे. हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल, हे खरंच एवढं महत्त्वाचं आहे का? पण लक्षात ठेवा, घरातील ऊर्जा दिसत नाही, पण ती प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते. आपण सगळे कामं करतात, खूप मेहनत करतात, सगळं करतात. पैशाची अडचण आली की आपण म्हणतो आपल्या नशिबातच पैसा नाही. पण या सगळ्या गोष्टी त्यावर मॅटर करतात. म्हणून घर स्वच्छ असेल, घरामध्ये देवपूजा रोज होत असेल, सकाळ संध्याकाळ दिवा लावला जात असेल, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमीच वास असेल. हे नेहमी लक्षात असू द्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरातही समृद्धी, शांती आणि सकारात्मकता वाढावी,
तर आजपासून हे छोटे बदल नक्की करा आणि हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तुमच्या घरातही अंमलात आणा. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि काहीच केले नाही तर तुम्हाला फरक जाणवणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या घरामध्ये जिथल्या तिथे ठेवा, नीट ठेवा. कुठेही अस्ताव्यस्त पसरू नका. कारण जेव्हा आपल्या घरातील वस्तू जागच्या जागी असतात तेव्हा आपलं मन प्रसन्न राहतं, विचार करायला एक वेगळीच दिशा मिळते. म्हणून सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायला शिका. तुमच्या घरातही अंमलात आणा. आणि हो, जर तुम्हाला अशा अजून घर, वास्तू आणि जीवन बदलणाऱ्या टिप्स पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. या व्हिडिओला व्हायरल करायचं असेल मग तुमच्या घरातील बदल तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. कारण माता लक्ष्मी नेहमी स्वच्छ घरात राहते. तिला अस्वच्छता बिलकुल आवडत नाही. ज्या ठिकाणी अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मी प्रवेश करते आणि जिथे अलक्ष्मी नांदत असते तिथे महालक्ष्मी कधीच येत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. महालक्ष्मीला नेहमी स्वच्छ घर, आनंदी घर आणि घरातील माणसे एकमेकावर प्रेम करणारे पाहिजे. घरातील स्त्रीला आदर देणारे पाहिजे. तरच माता महालक्ष्मी तुमच्या घरात असेल. नाहीतर तुमचं घर एखाद्या विरान घरासारखं होऊन जाईल. म्हणूनच घरातल्या स्त्रीला दुखवू नका. घरातील वातावरण आनंदी ठेवा आणि घरातील वस्तू जागच्या जागी ठेवा. तुमच्या घरात महालक्ष्मी नेहमी येवो ही माझी तिच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता. धन्यवाद.